सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेडखेळमध्ये दत्त कारखान्याचा शेतकरी मेळावा, माती परीक्षण करून सुपीकता सांभाळा, डॉक्टर शांतिकुमार पाटील। शेती व्यवसाय म्हणून करावी, मातीची भौतिक सेंद्रिय कर्बासह जैविक सुपीकता सांभाळा असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी बेडखेळमध्ये दत्त साखर कारखाना आयोजित शेतकरी मेळाव्यात केलं। बेडखेळच्या कुसुमावती मिरजी महाविद्यालयाच्या सभागृहात दत्त कारखाना शिरोळचे शेतकरी मेळावा संपन्न झाला। स्वागत दत्तचे संचालक इंद्रजित पाटील यांनी केलं। प्रास्ताविक दत्त साखरचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगण्णा यांनी केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचगोंडा पाटील हे होते। हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले, 29 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार, त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस होणार असल्याचं सांगितलं। कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी माती, पाणी परीक्षण आणि पानांचे पृथक्करण आदीचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन वाढीचे कानमंत्र शेतकऱ्यांना दिला। सूत्रसंचालन प्राध्यापक गोपाल महामुनी यांनी केलं। यावेळी दत्त कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, आळसीतनाथ साखर कारखान्याचे संचालक जयकुमार खोत, दत्तचे उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अरुण देसाई, संचालक आप्पासाहेब पाटील, जव्हारचे संचालक सुनील नारे, दत्त कारखान्याचे ऊस विकास अधिकारी AS पाटील, सुदर्शन खोत, बाळासाहेब पाटील, दत्त साखर कारखान्याचे कर्मचारी आणि शेकडो सभासद, शेतकरी, नागरिक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगाव।